दिनांक 11 डिसेंबर 2025ला कोपरगाव तालुक्यामध्ये 2 ठिकाणी छापा टाकून अवैध गुटखा वाहतूक करणारे आणि विक्री करणाऱ्या आरोपींकडून 2,43,716 रुपये किमतीचा मुद्देमाल अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून हस्तगत करण्यात आलाय। सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले होते। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भीमराज खरसे, राहुल डोके, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालनकर, सतीश भवर, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करून त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। वर नमूद पथकाने दिनांक 10 डिसेंबरला कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध गुटखा कब्जात बाळगून वाहतूक करणारे आणि पान मसाला गुटखा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून खालीलप्रमाणे कारवाई केली आहे। आरोपी प्रमोद सजन बोथरा, वय वर्ष 29, राहणार शारदानगर कोपरगाव, तालुका कोपरगाव। मुस्ताक अब्बास सय्यद, राहणार नांदगाव रोड, पाण्याच्या टाकीजवळ येवला, जिल्हा नाशिक, फरार। 2,28,080 रुपये मुद्देमाल, त्यास 2 लाख रुपये किमतीची स्विफ्ट गाडी आणि 28,080 रुपयाचा गुटखा जप्त। योगेश विजय कटाळे, वय वर्ष 39, राहणार खडकी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर। नामदेव संजय पगारे, वय वर्ष 19, राहणार सुभाषनगर, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर याच्याकडून 15,636 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आलाय। सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे।